प्रश्न असा आहे की आता घाटकोपरमध्ये जे अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये भाजपच्या नेत्यांनी असं म्हटलंय, आरोप लावलाय की त्याच्या कंपन्याचं जे मालक होता, होर्डिंगचं जे कंपन्यांचं मालक होतं ते उभाटा गटाचे नेत्याचे संबंध आहे त्यांच्याकडनं आणि मग त्यांनी घुसखोरी करून मग तरी सुद्धा त्यांचं होर्डिंग अजूनपर्यंत काढलेलं नव्हतं, नोटीस सुद्धा पाठवले होते तरी सुद्धा काढलेलं नव्हतं. तर तुम्ही काय सांगणार आहे? आता राजकारणाचे आरोप आता चाललेले आहे ह्या अपघातामुळे, काय सांगणार तुम्ही? सगळ्यांना माहीत आहे सध्याची सत्ता कोणाच्या हातात आहे. केंद्रामध्ये मोदी सरकार आहे. इथे ट्रिपल इंजिन सरकार, तर मोदी सरकारच्या नावाने ट्रिपल इंजिन सरकार चालू आहे. महानगरपालिका आज 4-5 वर्षापासून कोविडच्या नंतर 2022मध्ये निवडणुका व्हायला होतं ते अजूनपर्यंत झालेलं नाही. तर सगळ्यांना आणि ते म्हणून ते राज्य शासनाच्या अंतर्गत ते चाललेले आहेत. तर त्यांना माहीत आहे की आरोप आणि सगळे त्यांच्या डोक्यावर येणार आहे. आता ते त्यांचा आरोप ते दुसऱ्यांचं डोक्यात टाकायची त्यांची हे प्रयत्न आहे. हे भाजपची जुनी खेळी आहे. भाजप 1985 पासून महानगरपालिकेत सत्याचे सहभागी आहेत, आजपासून नव्हे. तर त्यांनी हे आरोप लावताना ते त्यांनी बघून घ्यावं. आता ते होर्डिंग जे आहे आता सिद्ध झालं की तो रेल्वे लँडवर आहे आणि ते रेल्वेने त्याची NOC दिली होती आणि रेल्वेने ती बांधली होती. रेल्वेला त्यांचं उत्पन्न रेल्वेला भेटत होता. कॉन्ट्रॅक्टर तो गुज्जू ॲड्स म्हणून कोणतरी होता. हे कोणाबरोबर आहे ते सगळ्यांना माहीत आहे. म्हणून आता हे सगळे फक्त आपल्या अंगावरचं सगळे ते पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा हा फक्त एक उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. हे सगळे जे झालेली घटना आहे त्याच्यात जे लोकांचं निधन झालं, जे काही 14 लोकांचं निधन झालं, काही 101 लोक हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत, त्यांचा उपचार चालू आहे, हे सगळं पाप भारतीय जनता पार्टीचं आणि हा मोदी सरकारचा पाप आहे.